कसं राहील। आणि यानंतर बातमी आहे पावसाची नाशिकमधून। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून कमी झालेला पाण्याचा विसर्ग आणि शहरातही पावसाने घेतलेली विश्रांती, त्यामुळे आता गोदा काठवासियांचं जीवन पूर्वपदावर येताना बघायला मिळतंय। आणि याच विषयी आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने हळूहळू आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे। आज खरं तर या ठिकाणी सूर्याचं देखील दर्शन झालेलं आहे, त्यामुळे पाऊस कमी झालाय, पाणी देखील ओसरेल आणि ते पुन्हा एकदा नाशिककरांचं जनजीवन पूर्वपदावर येईल अशी आशा आहे। इंदापुरातील नीरा आणि भीमा नदी पात्र सध्या तुडुंब भरून वाहू लागले। पुण्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। उजनी धरणातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नीरा नदीकाठच्या पूरसदृश परिस्थिती या ठिकाणी या नदीकाठी निर्माण झाली असून या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी झालाय, तरी पुणे आणि परिसरात होणाऱ्या पावसामुळे या ठिकाणच्या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। बातमी सांगलीतून। सांगली जिल्ह्यातील खोची गावातील भैरोबा मंदिर पाण्याखाली गेले। वारणा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या भैरोबाच्या मंदिरात पाणी शिरलंय, त्यामुळे सध्या अर्ध मंदिर चक्क पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान यापूर्वी 2005 साली आलेल्या पुरामुळे या मंदिरात 10 ते 12 फुटांपर्यंत पाणी आलं होतं। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय सांगलीच्या खोची परिसरातली। यावर्षी नदीची पाणी पातळी वाढली आहे, तर 2005 सालासारखी स्थिती यंदा देखील होण्याची शक्यता आहे, कारण पावसाचा जोर आहे, त्याचबरोबर पाणी वाढत चाललंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काय जाताना मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची खडू नको येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्ग जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काय जाताना मागे तू फिरू नको। इकडे सांगलीच्या कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सध्या नदी पातळी 48 फुटांच्या वर असून कृष्णा नदीनं रौद्र रूप धारण केलंय, त्यामुळे सांगलीच्या अनेक भागात पाणी झालंय। कृष्णा नदी पूर्ण विस्तारली असून सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोड, मगरमच्छ कॉलनी याच ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि पाणी पातळी किती वाढली आहे ते या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळतंय। बेळगाव सीमा भागातही पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे बेळगावहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। मुसळधार पावसाने कागल निपाणी कागल दरम्यान या ठिकाणी पाणी आल्यानं वाहतूक जी आहे या ठिकाणची ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। या ठिकाणी पोलीस महामार्गावरती तैनात करण्यात आले आहेत। या महामार्गावर पाणी झाल्यानं वाहनांच्या देखील रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। तब्बल 2 फुटांपर्यंत महामार्गावरती पाणी साचलेलं आहे, तर पोलीस देखील तैनात करण्यात आले। नागरिकांनी या ठिकाणी वाहतूक करताना काळजी घ्यावी आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस कुमक देखील आता या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। तिकडे चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्याला देखील बसलाय। गड नदी पात्र सोडून वाहत असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना मोठा पावसाचा फटका बसलेला आहे। हे पावसाचं जे पाणी आहे पुराचं पाणी ते अनेक गावांमध्ये शिरल्याचं बघायला मिळते। माखजन बाजारपेठेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय, तर काही भागातील घरं अजूनही पाण्याखालीच आहेत, तर परिसरातील कासे, करजुवे, कळंबुशी, नायशी मोहल्ला आणि कोंडीवरे गावात देखील गड नदीच्या पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर या भागातली शेती देखील 2 दिवस पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते हाल होत आहेत आणि मोठं नुकसान झालंय।
आणि आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी. नाशिकच्या उंबरमाळ डोंगराला तडे गेलेले आहेत. घोट विहिरीजवळ असलेल्या या डोंगराला तडे गेले असून इथल्या उंबरपाडा ग्रामस्थांचं घोट विहीर गावात स्थलांतर करण्यात आलंय. तर सध्या या प्रकरणी अधिक माहिती घेतली जात आहे. हे तडे जाण्यापाठीमागचं नेमकं कारण काय आहे ते शोधून काढलं जात आहे. तर या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपण नाशिकच्या घोट विहिरी जवळची ही घटना पाहतोय, ज्यामध्ये डोंगराला तडे गेलेले आहेत. तर हे तडे कोणत्या घटनेमुळे गेलेले आहेत, हा नेमका प्रकार काय आहे, हे भूस्खलन तर नाही ना किंवा भूकंपाचे हादरे, तर त्या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी तपास केला जातोय. मात्र इथल्या रहिवाशांमध्ये मात्र सध्या मोठं भीतीचं वातावरण आहे. जेव्हा आलो ना तेव्हा काहीच नाही. आता